Good morning, all of you. In this lecture, we will continue our last question. So, in last lecture, we will discuss what is mean by verification and what is mean by valuation. So, now we start. Point to be considered while doing valuation of asset and liabilities. म्हणजे जेव्हा आपण असेट आणि लायबिलिटीचं व्हॅल्युएशन करतो तेव्हा कोणते पॉईंट कन्सिडर करायला हवे त्या बेसवरती हा क्वेश्चन असेल. सो फर्स्ट पॉईंट इज मेथड ऑफ व्हॅल्युएशन. The auditor should ensure that the method of valuation is proper. जेव्हा तुम्हाला एखाद्या असेटचं किंवा लायबिलिटीचं व्हॅल्युएशन करायचं आहे, सो हियर we should firstly clear the methods proper methods of valuation. आणि बऱ्याचशाच मेथड आहेत व्हॅल्युएशनच्या. सो इथे आपण काय करू शकतो, एक प्रॉपर मेथड सिलेक्ट करू शकतो. Second, consistency. There should be consistency in the method of valuation. Consistency very important thing, कारण consistency नसेल तर तुमचे right valuation होईल असं नाही. That is why here auditor should prefer consistency in the method of valuation. Third point is correct calculation. Third point is correct calculation. The auditor should see that calculation of value of asset and liability is correct. कारण जर करेक्ट व्हॅल्यू किंवा अमाऊंट मध्ये जर काही मिस्टेक असेल तर असेट आणि लायबिलिटीची व्हॅल्यू ही रॉंग येऊ शकते. सो ऑडिटर्स सी दॅट द कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ असेट अँड लायबिलिटी इज करेक्टली रेकॉर्डेड. नेक्स्ट इज revaluation. In case of their revaluation, the basis of revaluation should be proper. आणि बऱ्याच वेळी काही असेटचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. सो हियर द ऑडिटर शुड चेक द रिव्हॅल्युएशन. द चेंजेस इज द व्हॅल्यू आर प्रॉपरली अकाउंटेड अँड दे आर प्रॉपरली डिस्क्लोज्ड. ओके, जे काही अकाउंटिंग तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहे हे प्रॉपरली रेकॉर्ड केलेलं आहे का हे मेन्शन केलं जातं किंवा हे चेक केलं जातं. द एंट्री फॉर द डेप्रिसिएशन आर मेड इन द बुक्स ऑन द रिव्हॅल्यूड व्हॅल्यू ऑफ द असेट. म्हणजे रिव्हॅल्युएशन हे कशाचं होणार आहे तर बेसिकली फिक्स्ड असेटचं आपण म्हणू शकतो, कारण असेटची व्हॅल्यू ही ऑलवेज काय होत असते तर डिक्रीज होत असते. फॉर एक्झाम्पल मशिनरी आहे, फर्निचर आहे. आज एखादी आपण मशिनरी परचेस केली, अजून 2 वर्षांना त्याची तीच व्हॅल्यू राहील का? नाही, कारण आपण काय केलेलं असतं त्याचा यूज हा केलेला असतो. दॅट मीन्स रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. आणि मग डेप्रिसिएशन तुम्ही कशा पद्धतीने चार्ज केलेलं आहे, किती टक्के चार्ज केलेलं आहे, हियर ऑडिटर शुड चेक केअरफुली. नेक्स्ट पॉइंट इज फॉरेन एक्सचेंज. नेक्स्ट पॉइंट इज फॉरेन एक्सचेंज. The auditor should see that the amount are converted into rupee in a proper manner in case of foreign exchange is involved. आणि जर काही तुमचे फॉरेन ट्रान्झॅक्शन झाले असतील तर मग ते डॉलरचं असेल, कन्व्हर्जन रुपीज मध्ये केलेलं आहे का, त्याचं रेकॉर्डिंग प्रॉपर केलेलं आहे का, युअर ऑडिटर शुड चेक. नेक्स्ट इज अकाउंटिंग प्रॅक्टिस. The valuation of asset and liability should be as per the guideline issued by the ICAI. Okay, so ICAI चे जे गाइडलाइन आहेत त्याच पद्धतीने त्याचे जे रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून तुम्ही अकाउंटिंग प्रॅक्टिस केलेली आहे का हे चेक करेल ऑडिटर. देन लीगॅलिटी, दॅट मीन्स लीगल थिंग. The auditor should see that the provision of the Companies Act 2013 are complied with the valuation of asset and liabilities. आणि कंपनी ऍक्टचे जे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, हे तुम्ही फॉलो केलेले आहेत का व्हॅल्युएशन ऑफ असेट आणि लायबिलिटी साठी, हे सुद्धा ऑडिटर काय करू शकतो तर चेक करू शकतो. देन डिस्क्लोजर. द डिस्क्लोजर अबाउट रिव्हॅल्युएशन इज प्रॉपरली डन ॲज पर द शेड्यूल 3. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. डिस्क्लोजर आपण प्रत्येक पॉइंट मध्ये कन्सिडर करतो की जे तुम्ही व्हॅल्युएशन केलेलं आहे मग ते कोणत्या असेटचं आहे, कोणत्या लायबिलिटीचं आहे, हे प्रॉपर शेड्यूलच्या अंदरच मेन्शन केलेलं आहे का. दॅट मीन्स शेड्यूल नंबर 3. ओके, सो हियर ऑडिटर शुड चेक केअरफुली disclosure, that means recording transaction as per the schedule.
Okay. Next is audit report. Next point is audit report. So under CARO 2003, the auditor has to report the revaluation of fixed asset and stock is properly done. आणि ऑडिट रिपोर्ट मध्ये नेमकं काय चेक करेल मग ऑडिटर, तर इथे सांगितलेलं आहे अंडर CARO 2003 the auditor has to report the revaluation of fixed asset and stock is done properly. आणि तुम्ही स्टॉकचं रिव्हॅल्युएशन काही केलं असेल तर किंवा फिक्स्ड असेटचं रिव्हॅल्युएशन जे काही केलेलं आहे, सो ऑल थिंग्स शुड मेन्शन इन ऑडिट रिपोर्ट. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये प्रॉपरली रेकॉर्ड करणं महत्वाचं असतं. अँड लास्ट पॉइंट इज इवन आफ्टर बॅलन्स शीट डेट the auditor should see whether any event after the date of balance sheet has affected the valuation. हे सुद्धा फार महत्वाचं आहे, कारण जर आपण डेट प्रॉपर मेंटेन नाही केली तरी सुद्धा तुमच्या व्हॅल्युएशन ऑफ असेट आणि लायबिलिटीज वरती इम्पॅक्ट हे किंवा त्याचे रिझल्ट हे रॉंग दिसू शकतात. दॅट इज वाय हियर auditor should consider in such a point for purpose of verification and valuation of asset. Okay, so next question is व्हेरिफिकेशन ऑफ फिक्स्ड असेट. आता आपण व्हॅल्युएशन करताना कोणते पॉइंट कन्सिडर करायचे हे बघितलं. सो दिस इज टोटली डिफरंट कॉन्सेप्ट. व्हॉट इज लाईक अ व्हेरिफिकेशन अँड व्हॉट इज मीन बाय व्हॅल्युएशन, राईट. सो व्हेरिफिकेशन ऑफ फिक्स्ड असेट, तेव्हा तुम्ही एखाद्या असेटचं व्हेरिफिकेशन करता तेव्हा तुम्ही कोणते पॉइंट कन्सिडर कराल बघा. द ऑडिटर शुड टेक several steps in verification of asset as per the guideline note issued by the ICAI. So ICAI च्या काही गाईडलाईन आहेत, ह्या तुम्हाला मात्र व्हॅल्युएशन ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ फिक्स्ड असेटच्या वेळी फॉलो करायला लागतात. सो फर्स्ट पॉइंट इज प्रॉपर रेकॉर्ड. So examine the documentary evidence and see that the assets are properly recorded in the books of account. So first important thing is the proper recording of the asset and liabilities. Okay. आता आपण इथे फक्त कॉन्सन्ट्रेट कुठे केलेला आहे, फिक्स्ड असेट वरती. मग व्हेरिफिकेशन मध्ये काय, तर जे फिक्स्ड असेट आहेत, फॉर एक्झाम्पल प्लांट अँड मशिनरी आहे, फर्निचर आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, व्हेइकल आहे. So these are the fixed assets, right? So here auditor should examine the documentary evidence and see that the assets are properly recorded in the books of account. मग प्लांट अँड मशिनरी कुठे रेकॉर्ड केलेली आहे किंवा फर्निचर कुठे रेकॉर्ड केलेलं आहे, हे प्रॉपर बुक्स मध्येच रेकॉर्ड केलेलं आहे का, हे ऑडिटर इथे चेक करेल. नेक्स्ट इज ओपनिंग बॅलन्स. जसं की आपण म्हणतो लास्ट इयर क्लोजिंग, नेक्स्ट इयर ओपनिंग, राईट. So here auditor should check opening balance of fixed asset and also here auditor should check the proper recording as per the schedule. काय सांगितलंय बघा, verify the opening balance from the schedule of fixed asset. Okay, ledger or register, etc. etc. Next is acquisition. Verification. Verify acquisition on the basis of order, इनवॉइस, टायटल डीड्स एक्सेट्रा. ओके. सो ऍक्विजिशन मध्ये मग तुम्ही काय चेक करताय, तर एखाद्या फिक्स्ड असेटची ऑर्डर तुम्ही कधी घेतलेली आहे, त्याचे काही इनवॉइसेस आहेत का, टायटल डीड ऍक्च्युली काय आहे, ओके, रिगार्डिंग पर्टिक्युलर फिक्स्ड असेट, हे काय करेल ऑडिटर ऍक्विजिशनच्या अंडर चेक करेल. देन सेल्फ कन्स्ट्रक्टेड असेट, काही सेल्फ कन्स्ट्रक्टेड असेट आहेत का कंपनीमध्ये, हे सुद्धा चेक करेल. That means self-constructed asset should be verified on the basis of contractor bill, then work orders, etc. आणि सेल्फ कन्स्ट्रक्टेड असेट मध्ये कॉन्ट्रॅक्टर बिल हे फार महत्वाचं असणार आहे आणि वर्क ऑर्डर काय करता तुम्ही चेक करता सेल्फ कन्स्ट्रक्टेड मध्ये. देन फिक्स्ड असेट रिटर्न ऑफ. When fixed asset is written off fully,
the auditor should ensure its recording. आणि जेव्हा एखादा असेट रिटर्न ऑफ केलं जातं मग त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा ऑडिटर काय करेल इथे चेक करेल. दॅट मीन्स फिक्स्ड असेट रिटर्न ऑफ. नेक्स्ट अथॉरिटी. This is also very important thing. See, the auditor should here auditor should check the authority of particular person. मग कोणत्या पर्सनच्या परमिशनने एखादी तुम्ही असेट परचेस केली असेल किंवा सेल केली असेल किंवा डिस्पोजल केली असेल हे ऑडिटर काय करेल तर चेक करेल. दॅट मीन्स सी द अथॉरिटी फॉर रिटायरमेंट ऑर डिस्पोजल ऑफ फिक्स्ड असेट. कन्सर्न पर्सन कोण आहे हे ऑडिटर इथे चेक करेल. दॅट मीन्स अथॉराइज पर्सन, अथॉरिटी मेंबर. नेक्स्ट इज अ प्रॉपर प्रोसिजर. असर्टेन ओमिशन इफ एनी. जर काही ओमिशन असतील, रॉंगली एखादा असेट रेकॉर्ड केला असेल, जसं की आपण दोन टाइप्स बघितले, फुल्ली ओमिशन, पार्शियल ओमिशन, असे काही रेकॉर्डिंग आहेत का हे ऑडिटर चेक करेल बाय फॉलोइंग अ प्रॉपर प्रोसिजर. नेक्स्ट इज ओनरशिप. ओनरशिप इज व्हेरीफाय ऑन द बेसिस ऑफ टायटल डीड. आणि ओनरशिप कशावरून फाइंड आउट होऊ शकते तर टायटल डीड जे आहे त्यावरून ऑडिटर काय करेल. ऑडिटर हियर शुड इझिली आयडेंटिफाय द ओनरशिप ऑफ फिक्स्ड असेट. नेक्स्ट इज एक्झिस्टन्स. व्हेरीफाय एक्झिस्टन्स ऑफ द असेट बाय फिजिकली व्हेरिफिकेशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. फक्त तुम्ही डॉक्युमेंटरी चेक करून चालेल का हो? नाही. तर त्याचबरोबर ही असेट, तो पर्टिक्युलर असेट ऑर्गनायझेशन मध्ये एक्झिस्ट आहे का. फॉर एक्झाम्पल एखादी बिल्डिंग आपल्याला चेक करायची आहे. बिल्डिंग इज अ फिक्स्ड असेट. मग बिल्डिंगचं फिजिकल व्हेरिफिकेशन करावं लागेल. जर एखाद्या प्लांट अँड मशिनरीचं व्हेरिफिकेशन तुम्ही करत असाल तर ती फिजिकल एक्झिस्ट आहे का ऑर्गनायझेशन मध्ये हे चेक करावं लागेल. He should ensure that physical verification of asset is carried out by the management. आणि ह्या मॅनेजमेंट कडून काय केले जाणार आहे तर त्याचं व्हेरिफिकेशन होणं महत्त्वाचं आहे. अँड देन लास्ट पॉइंट इज मेथड्स ऑफ व्हेरिफिकेशन. जसं आपण व्हॅल्युएशन साठी काही मेथड स्ट्रिक्टली फॉलो कराव्या लागतात तशा व्हेरिफिकेशन साठी सुद्धा काही मेथड्स आहेत. सो ऑडिटर शुड इन्श्योर दॅट द मेथड ऑफ व्हेरिफिकेशन वॉज रिझनेबल. सो खूप सारे मेथड आहेत पण जी मेथड रिझनेबल आहे हियर ऑडिटर शुड सिलेक्ट सच अ टाइप्स ऑफ मेथड फॉर द पर्पज ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ फिक्स्ड असेट. ओके. Then next question is auditor's duty as regard valuation of fixed asset. ऑडिटरची काय ड्युटी असेल बघा व्हॅल्युएशन ऑफ फिक्स्ड असेट्स साठी. म्हणजे जसं की आपण सांगितलं व्हॅल्युएशन अँड व्हेरिफिकेशन इज डिफरंट कॉन्सेप्ट. सो व्हेरिफिकेशन साठी ऑडिटरची वेगळी ड्युटी आहे आणि व्हॅल्युएशन साठी वेगळी ड्युटी असणार आहे. सो नाव वी स्टार्ट. ऑडिटर्स ड्युटी ॲज रिगार्ड व्हॅल्युएशन ऑफ फिक्स्ड असेट. सो व्हॅल्युएशन ऑफ फिक्स्ड असेट. फर्स्ट, बेसिस ऑफ व्हॅल्युएशन. The auditor should ascertain that the basis of valuation of tangible fixed asset is proper and recognized. Okay, so इथे ऑडिटर ची ड्युटीज काय आहे. ऑडिटर शुड असर्टेन. ऑडिटर काय असर्टेन करेल द बेसिस ऑफ व्हॅल्युएशन ऑफ टँजिबल फिक्स्ड असेट. जसं की माहिती आहे टँजिबल आणि इनटँजिबल आहे तर टँजिबल फिक्स्ड असेट असर्टेन करतील अँड प्रॉपरली रेकग्नाइज. The ICAI has issued accounting standard on fixed asset. Okay, so following are the recommendation made by the respect. So ICAI ने काही गाइडलाइन दिलेले आहेत, काही स्टँडर्ड दिलेले आहेत. ते स्टँडर्ड तुम्हाला फॉलो करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मग तुम्ही कोणतंही फिक्स्ड असेट व्हेरीफाय करा किंवा कोणतंही फिक्स्ड असेट व्हॅल्यू करा, व्हॅल्युएशन करा. So here we should consider some point or some standard. First point is the book value.
फिक्स्ड असेट असेल, पहिली मोस्ट इम्पॉर्टंट थिंग येणार आहे बुक व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, डेप्रिसिएटेड व्हॅल्यू, राईट. सो आपण फर्स्ट पॉइंट काय बघतोय, बुक व्हॅल्यू. सो फिक्स्ड असेट शुड बी शोन ॲट अ बुक व्हॅल्यू. तुम्ही तुमच्या बुक मध्ये फिक्स्ड असेटची बुक व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे का हे बघावं लागेल. दे शुड नॉट बी शोन ॲट द मार्केट व्हॅल्यू ऑर रिअलायझेबल व्हॅल्यू. कुठेही तुम्ही त्याची मार्केट व्हॅल्यू रेकॉर्ड करता कामा नये किंवा रिअलायझेबल व्हॅल्यू. दॅट मीन्स दिस इज द कंपल्सरी और दिस इज द फिक्स्ड स्टँडर्ड फॉर रेकॉर्डिंग ऑफ फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेट ही तुमची बुक व्हॅल्यू नुसारच रेकॉर्ड होणं महत्वाचं आहे. दॅट इज वाय हिअर ऑडिटर शुड चेक केअरफुली book value of particular asset. Okay, this is the first duties. Then second, cost of fixed asset under different situation is decided as follow. First, cost of purchased asset. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे, आपण सपोज एखाद्या फिक्स्ड असेटचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं असेल आणि मध्ये एका 6 महिन्याने किंवा 3 महिन्याने एखादी मशिनरी असेल किंवा पर्टिक्युलर असेटशी रिलेटेड थिंग आपण परचेस केली असेल, तर आपण काय करतो, त्याचं वेगळं डेप्रिसिएशन, त्याचं वेगळं रेकॉर्डिंग त्यामध्ये ऍड करतो. सो अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने ऑडिटर काय करेल बघा, इट इज द परचेस प्राइस फुल ऑल द एक्सपेन्सेस इनकर्ड इन कनेक्शन विथ द फिक्स्ड असेट. ओके, त्या फिक्स्ड असेटशी रिलेटेड काही कनेक्शन आहेत का, काही परचेसेस तुम्ही केलेले आहेत का, हे सुद्धा तुम्हाला चेक करणं महत्वाचं आहे. सेकंड थिंग इज कॉस्ट ऑफ सेल्फ कन्स्ट्रक्टेड असेट. कॉस्ट ऑफ सेल्फ कन्स्ट्रक्टेड असेट. Cost of self-constructed asset should include those costs that relate directly to the specific asset and those that attributable to the construction activity in general and can be allocated to the specific asset. काय सांगितलंय बघा, cost of self-constructed asset. So cost of self-constructed asset should be include those costs that are related direct. आणि असे काही कॉस्ट कन्स्ट्रक्टेड आहेत का, काही ऍट्रिब्यूट्स आहेत का, हे तिथे चेक करावं लागेल. देन इंटरेस्ट ऑन लोन टेकन टू परचेस ऑफ फिक्स्ड असेट. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग बिकॉज organization cannot purchase always on a cash basis. Suppose तुम्ही एखादी फिक्स्ड असेट परचेस केली, sometime organization purchase as a credit basis, sometime organization purchase on a cash basis, right? जर तुम्ही क्रेडिट बेसिस वरती परचेस केली असेल आणि मग क्रेडिट बेसिस वरती परचेस करताना काही लोन घेतलं असेल, तर ऑडिटर काय करेल, interest on loan taken to purchase of fixed asset up to date the completion of project should be included in the cost of asset. आणि मग त्याच्याशी रिलेटेड कोणत्या गोष्टी आहेत, इंटरेस्ट तुम्ही काय दिलेला आहे, अप टू डेट कम्प्लिशन आहे का एखाद्या प्रोजेक्टचं. ओके, देन कॉस्ट ऑफ असेट ह्या गोष्टी सुद्धा ऑडिटरला चेक कराव्या लागतात. देन fixed asset on hire purchase. Fixed asset acquired on hire purchase basis should be recorded on their cash value. If it is not readily available, it should be calculated on the basis of interest at appropriate rate. So जसं की आपण हायर परचेस ऑलरेडी लर्न केलेलं आहे. हायर परचेस मध्ये काय होतं, फर्स्ट ऑफ ऑल वी spend some down payment, then a remaining amount distributed as like an installment with interest. मग फिक्स्ड असेट परचेस तुम्ही जर केली असेल तर ते हायर परचेस वरती काही अक्वायर केलेली आहे का, हे सुद्धा ऑडिटरला काय आहे, ऑडिटरची ही ड्युटीज आहे. देन लमसम परचेस सुद्धा माहिती आहे तुम्हाला. लमसम म्हणजे आपण काही लमसम पेमेंट पेड करतो आणि असेट परचेस करतो. So if the fixed asset are purchased for a lump sum consideration, the cost should be calculated at the realizable basis or reasonable basis.
मग तुम्ही याची कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केलेली आहे, रिझनेबल बेसिस वरती केलेली आहे का, म्हणजे लमसम कन्सिडरेशन काय आहे हे सुद्धा ऑडिटर चेक करेल. ओके, सो हे पॉइंट आपण कशाच्या अंडर बघतोय, फर्स्ट पॉइंट मध्ये कॉस्ट अंडर आहेत हे सगळे. ओके, कॉस्ट मध्ये हे सगळे पार्ट आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज रिव्हॅल्युएशन. मग रिव्हॅल्युएशन मध्ये काय चेक कराल बघा. The auditor has to verify a specific point in case of the fixed asset are revalued. जर असेटचं काही रिव्हॅल्युएशन झालं असेल तर. First is the basis. The basis of a revaluation should be proper in order to ensure systematic revaluation of asset. Revaluation should be done by the professional person. Professional person कडूनच तुमच्या असेटचं रिव्हॅल्युएशन होणं महत्त्वाचं आहे. It should be seen that the new value do not exceed the market value. It's very important thing. Highlight करा आपण. तुमची रिव्हॅल्युएशन व्हॅल्यू ही कशी असायला हवी, नॉट एक्सीड द मार्केट व्हॅल्यू. त्या असेटच्या मार्केट व्हॅल्यू पेक्षा जास्त असता कामा नये. आणि ही जी व्हॅल्यू रिव्हॅल्युएट करायची आहे ही कोणाकडून झाली पाहिजे, बाय प्रोफेशनल पर्सन. इट शुड बी द सी फर्दर दॅट द एंटायर क्लास ऑफ फिक्स्ड असेट इज रिव्हॅल्यूड. नेक्स्ट पॉइंट इज अकाउंटिंग. When the fixed asset is revalued upward, and accumulated depreciation existing on the date of revaluation should not be created to profit and loss account. Okay, so काय सांगायचं आहे इथे, when a fixed asset is revalued upward, any accumulated depreciation, मग काही अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन आहे का, मग अपवर्ड आहे का, हे इथे काय करेल ऑडिटर चेक करेल. आणि मग त्याचा जो सेकंड इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अपवर्ड असेल तर कुठे जाईल, डाऊनवर्ड असेल तर कुठे जाईल, ऑडिटर अकाउंटिंग स्टँडर्ड चेक करेल. डिस्क्लोजर. डिस्क्लोजर मध्ये आपण काय चेक करतो, कोणत्या शेड्यूलच्या अंडर रेकॉर्डिंग करायचं आहे ते. So the following information should be disclosure: revalued amount substitute for historical cost of fixed asset, the method adopted to compute the revaluation amount, the nature of indicate use, the year of appraisal, and whether an external value was involved. Okay. Then foreign exchange. In case there is any foreign exchange involved, a transaction is the foreign currency should be recorded. म्हणजे जसं की आपण लास्ट पॉइंट बघितलेला आहे, फॉरेन एक्सचेंज कन्वर्जन करणं महत्त्वाचं आहे, कारण त्याची इम्पॅक्ट हे व्हॅल्युएशन वरती होत असतात. कन्सिस्टन्सी सेम. कन्सिस्टन्सी जर नाही फॉलो केली तर प्रॉपर व्हॅल्युएशन मिळेल का, नाही. म्हणून कन्सिस्टन्सीला इम्पॉर्टन्स द्या. Then arithmetical calculation. Arithmetical calculation indicate the clear and fair figure of the asset. Okay. So figure जी आहे, like amount जी आहे, हे arithmetically accurate आहे का हे चेक करेल. गाइडलाइन बाय ICAI. ICAI च्या गाइडलाइन तुम्ही फॉलो केलेले आहेत का, फॉर रेकॉर्डिंग द फिक्स्ड असेट और फॉर व्हॅल्युएशन ऑफ फिक्स्ड असेट. देन सेम जसं आपण लास्ट पॉइंट बघितले, कंपनी लॉ. हियर कंपनी शुड फॉलो स्ट्रिक्टली और केअरफुली कंपनीज ऍक्ट रूल्स अँड रेग्युलेशन 2013. ओके, हे रूल्स रेग्युलेशन तुम्ही फॉलो केलेले आहेत का, ऍज वेल ऍज फॉलो शेड्यूल नंबर 3. शेड्यूल नंबर 3 फॉलो केलेलं आहे का हे कुठे चेक करेल, तर कंपनीज ऍक्ट, कंपनीज लॉ. देन CARO 2016. The provision of CARO 16 are complied. हे सुद्धा काय करेल ऑडिटर चेक करेल. ओके, so thank you. We will continue next week.